सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन व सांस्कृतिक एकतेचा संदेश देण्यासाठी श्री दत्तविहार गणेशोत्सव मंडळ, दत्तविहार कॉलनी, तपोवन परिसर, अमरावती यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम, भजन संध्या तसेच विविध मनोरंजनात्मक खेळ गणेशोत्सव कालावधीत घेण्यात आले. मंडळाच्या वतीने आयोजित सर्व उपक्रमामध्ये मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळ आणि विडा अमरावती संस्थेच्या वतीने कॉलनीतील मोकळ्या जागा व नागरिकांच्या घरालगत फुलझाडे, सावली व फळे देणाऱ्या एकूण 75 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. हरित, स्वच्छ व सुंदर परिसर होण्याच्या उद्देशाने कॉलनीतील सर्व नागरिकांनी झाडांची देखभाल व त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प घेतला. विडा संस्थेचे अध्यक्ष प्रितेश वाघमारे, महासचिव शेख नुरुद्दीन, कोषाध्यक्षा अंकिता वाघमारे, सदस्य आमिर नईम यांच्या वतीने श्री दत्तविहार गणेशोत्सव मंडळाला वृक्षारोपणाकरिता झाडे उपलब्ध करून देण्यात आली. मंडळाच्या वतीने या गणेशोत्सव काळात भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये फुगे झोडणी स्पर्धा, 3 पायांची शर्यत, बटाटा शर्यत, संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धा अशा विविध खेळ खेळल्यामुळे गणेशोत्सवात एक वेगळी रंगत आली. तसेच एकोप्याची भावना व लोकजागृतीसाठी एक मोठे व्यासपीठ ठरावे, पर्यावरण संवर्धन व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार करणे हा या कार्यामागचा हेतू असल्याचे श्री दत्तविहार गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या या 10 दिवसातील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री दत्तविहार गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष वेदांत पारसकर, उपाध्यक्ष प्रियांशु गोगसे, सचिव आर्यन तिरतकर, कोषाध्यक्ष देवेश चंदेले, सदस्य शुभम उके, संतोष तारपे, स्वप्नील जाधव, अबीर तिरतकर, गजानन केकन, अमोल राऊत, ओम हेलांडे, ध्रुव मालवे, भार्गव तारपे, वैभवी चव्हाण, राजश्री लायबर, वैष्णवी डहाके आणि श्री दत्तविहार कॉलनी परिसरातील समस्त नागरिकांनी केले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.